ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या, मार्केट जरी वाढत असलं तरीही मित्रांनो, सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाची 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, परवा मी एक आव्हान केले होते, म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवलेला. तेव्हा मी एक आव्हान केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा. त्यानुसार एका बंधूंनी टाटा मोटर्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, टाटा मोटर्स ह्या कंपनीचे 2 विभाग आहेत, म्हणजे 2 शेअर्स आहेत. टाटा मोटर्स ह्या कंपनीचे 2 शेअर्स आहेत. एक विभाग आहे TMPV म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल आणि दुसरा विभाग आहे TMCV म्हणजे टाटा मोटर कमर्शियल व्हेकल. तर मित्रांनो, आत्ता आपण TMPV म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तसेच TMCV ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, आता आपण TMPV ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचे 6 मुद्दे पाहणार आहोत. तर ते पाहण्याच्या अगोदर म्हणजे अभ्यास करताना सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, ते म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज आपला निफ्टी निर्देशांक 22,331 अंक या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52वे हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आत्ता आपले एकूण शेअर मार्केट हे 52वे हाय अंकापासून सुमारे 4,042 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात आपलं एकूण शेअर मार्केट हे 52वी हायपासून सध्या 15.32% इतके खाली आहे. तर मित्रांनो, आत्ता संपूर्ण जगात मंदीचे वातावरण आहे, कारण युद्धाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात सर्व पडझड होत आहे. त्यानुसारच आपला निर्देशांकसुद्धा 52वे हायपासून सध्या 15.32% इतका खाली आलेला आहे. परंतु मित्रांनो, मार्केटचा तळ कुणालाही समजत नसतो. तर म्हणजे उत्तम कंपनी निवडल्यानंतर गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी मार्केट जसे जसे खाली येईल आणि ते मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनीचा शेअर्ससुद्धा जेव्हा खाली येईल तेव्हा प्रत्येक मंदीच्या टप्प्यावर तो शेअर्स खरेदी करणे गरजेचे असते. तेव्हा आपली गुंतवणूक ही नफ्यात रूपांतरण होत असते. तर मित्रांनो, आत्ता आपण TMPV ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे
त्या कंपनीचे नाव आहे TMPV, म्हणजेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. तर मित्रांनो, TMPV ही कंपनी ॲटोमोबाईल सेक्टरमधील LCV म्हणजे LCV HVCS ह्या श्रेणीतील ही कंपनी आहे. मित्रांनो, TMPV ह्या कंपनीसारखेच काम करणारे इतर स्पर्धक कंपनी जर बघितली तर ती आहे आयशर मोटर. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 30 मार्च 2026 आणि आज TMPV ह्या कंपनीचा शेअर्स 296 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, तिसरा मुद्दा काय, तर 52 खायलो. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 52 खायलो म्हणजे काय, तर मित्रांनो, त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो शेअर्स सुमारे 13 महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 किलो. तर TMPV ह्या कंपनीच्या शेअरची 52 हाय किंमत होती 446 रुपये व 52 किलो किंमत होती 294 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 1000 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास TMPV या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षापूर्वी 268 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 63 रुपयाला मिळत होता. आणि किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहूनही मागे गेल्यास 2001 साली ह्या कंपनीचा शेअर्स फक्त 7 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत आपण बघितलं तर ह्या कंपनीत म्हणजे TMPV आणि TMCV हा पहिला एकच टाटा मोटर्स ही कंपनी होती, परंतु ही 2 विलगीकरण झालेले आहे. त्यामुळेच ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये हिस्ट्रीमध्ये ती जी किंमत 1000 रुपये दिसत आहे, परंतु ही किंमत डिमर्जर होण्याच्या आधीची आहे. तर मित्रांनो, आता आपण कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तर तो चौथा मुद्दा पाहू, तो म्हणजे मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर TMPV ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,09,072 करोड रुपये. मित्रांनो, पाचवा मुद्दा काय, म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो मुद्दा पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, TMPV या कंपनीला 2021 साली 13,016 करोड रुपयाचा तोटा झाला होता. जे ह्या वर्षी या कंपनीला 1 रुपयासुद्धा नफा झाला नव्हता, उलट तोटा झालेला. 2022 साली 11,234 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2023 साली 2353 करोड रुपयाचा नफा झाला होता. 2024 साली 31,106 करोड रुपयाचा नफा झाला होता. आणि 2025 साली 22,991 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, ह्या कंपनीचं नेट प्रॉफिट आपण मागील 5 वर्षाचा नफा तोटा पाहिला. आता मित्रांनो, ह्या कंपनीचा अभ्यासाचा 6वा मुद्दा म्हणजे काय, तर तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचा आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीचे शेअर बाजारात जे शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, TMPV या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 42.56% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 17.88% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII
म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जसं घरेलू गुंतवणूकदार संस्था, यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा या कंपनीत 15.39% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण TMPV ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, TMPV या कंपनीला 2021 साली 13,016 करोड रुपयाचा तोटा झालेला. तोच तोटा 2022 साली सुद्धा वाढलेला होता. नंतर 2023 पासून ह्या कंपनीला दरवर्षी नफा होत आहे. परंतु नफ्याचं जर प्रमाण बघितलं तर 2023 साली 2353 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2024 साली 31,106 करोडचा झालेला. 2025मध्ये त्याच्यात वाढ होणे अपेक्षित होते, परंतु ती वाढ न होता 2024च्या तुलनेत 2025 साली ह्या कंपनीला नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. तसेच मित्रांनो, 2025-26ची क्वार्टर जर बघितल्या तर मित्रांनो, ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या क्वार्टरमध्ये ह्या कंपनीला नफा काही झाला नाही, उलट 3652 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीचा जो नेट प्रॉफिट होतोय त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही, म्हणावी अशी वाढ नाही. दरवर्षी जी ग्रोथ पाहिजे नेट प्रॉफिटमध्ये ती होत नाही. म्हणजे ह्या कंपनीचा नफा हा असा दरवर्षी वाढणारा नाही आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअरसुद्धा म्हणजे नफ्याच्या प्रमाणात चढ उतार दाखवत आहे. मित्रांनो, ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1000 रुपयाला मिळत होता, परंतु ते मर्जरच्या आधीची किंमत होती. परंतु आपण 5 वर्षापूर्वीची किंमत जर बघितली तर 268 रुपयाला मिळत होता. 10 वर्षापूर्वी 63 रुपयाला मिळत होता. 2001 साली 7 रुपयाला मिळत होता. त्याच रकमेचे आत्ता 296 रुपये झालेले आहेत करंट व्हॅल्यूला. जे ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं 2001 साली गुंतवलेल्या 7 रुपयाचे आत्ता 296 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजे 2001 साली समजा ह्या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची आत्ता 2026शी तुलना केली तर ह्या कंपनीनं 7 रुपयाचे 296 रुपये म्हणजे 42.28 पट एवढा रिटर्न दिलेला आहे. आणि 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 42 पट म्हणजे 42 लाख रुपये, 42,28,000 रुपये 1 लाखाचे 2001 साली गुंतवलेल्या रकमेचे झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, तसेच मित्रांनो, आपण आत्ता बघितलं की ह्या कंपनीत 2001 साली गुंतवलेले लाख रुपयाचे 42,28,000 रुपये झालेले आहेत. परंतु मित्रांनो, कोणताही शेअर्स आपण खरेदी करतो तेव्हा त्याचा फक्त किमतीतील बदल म्हणजे कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकणे हा एकमेव फायदा नसतो. त्याच्यापासून आपल्याला डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. डिव्हिडंड म्हणजे लाभांशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं 2016 साली डिव्हिडंड दिलेला. त्यानंतर डायरेक्ट म्हणजे 16 सालानंतर 22 सालापर्यंत ह्या कंपनीनं डिव्हिडंड म्हणजे लाभांश अजिबात दिलं नव्हता. आणि 2023 पासून ही कंपनी नियमित डिव्हिडंड म्हणजे लाभांश देत आहे. 2025 साली जर बघितलं तर ह्या कंपनीनं 6 रुपये इतका डिव्हिडंड पर शेअर दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग ही 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ह्या कंपनीत ते 42.56% म्हणजे 50%हून कमी आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ नाही आहे. तसेच मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग 50%पेक्षा कमी आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य वाटते परंतु उत्तम नाही. मित्रांनो, कोणती कंपनी योग्य आणि उत्तम जी असती तीच गुंतवणुकीच्या लेवलची असते. मित्रांनो, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्या चॅनलवर आपण जे एवढे कंपनींचे व्हिडिओ बनवले आहेत त्यात ज्या कंपन्यांना आपण योग्य किंवा उत्तम असा निष्कर्ष काढलेला आहे त्या कंपनीचा शेअर्स एकूण मार्केट खाली आल्यामुळे म्हणजे निफ्टी निर्देशांक, सेन्सेक्स निर्देशांक जागतिक बाजारातील मंदीमुळे खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खाय अंकापासून खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास योग्य असतो. कारण की जागतिक मंदी ही जास्त काळ टिकत नसते आणि जेव्हा जागतिक मंदीमुळे
उत्तम कंपनीचे शेअर जे खाली आलेले असतात ते जागतिक मंदी संपल्यावर जास्तीत जास्त 52 हाय किंमत दाखवत असतात. तर मित्रांनो, म्हणजेच काय, तर उत्तम कंपन्याचे शेअर्स हे एकूण मार्केटमध्ये खाली आल्यास ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते आणि तेव्हा मंदीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या बचतीतील रक्कम टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीस हरकत नसते. तर ही कंपनी योग्य वाटते. तर मित्रांनो TMPV ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या अपडेट्सना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा, तुम्ही पहा. तसेच मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर मार्केटची बेसिक माहिती आहे त्यांना आपले कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सत्र चालू केलेले आहेत. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराची बेसिक माहिती हवी त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन आपल्या चॅनलमधील प्लेलिस्ट शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या प्लेलिस्टमधील 16च्या 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.